कुठे आली आज? तर आम्ही आज आलेलो आहे तुळजापूरला, जरा लांबच्या. अगं बरोबर दिसतंय. आज तुळजापूरला आलेलो आहे. माझी सगळी फॅमिली म्हणजे सगळी म्हणजे माझ्या घरातले सगळेजण आम्ही आज तुळजापूरला आलेलो आहे. माझ्या माहेरी लग्नाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो आणि तसंच आम्ही डायरेक्टली तुळजापूरला आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अंकल आहेत, अंकल पण आलेले आहेत. इथे आहे मावशी आणि ही माझी मावशी आहे. हे दाखवली नाही आहे मी कधी ब्लॉगमध्ये, तर मी आज पहिल्यांदा दाखवते. ही माझी मावशी आहे. इथे आहे आई, ही माझी आई आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. इथं आहेत काका आणि इथे आहे श्रेयश, म्हणजे मावशीचा पोरगा माझा भाऊ आहे तो श्रेयश. हे सांगायचं होतं मला. तर आम्ही 2 तास झाले लाईनीत उभोय. आता भरपूर पुढे आलेलो आहे. अजून थोडंसं राहिलंय. थोडंसं पुढे गेलं का आम्ही दाखवूच तुम्हाला. अंकल थकून गेलो चालून आम्ही चालून पूर्ण थकून गेलो. या बघा आता इकडे भूमी थकली होती म्हणून भूमी इकडे ती म्हणे की राहू द्या माझ्या हातात, तुम्ही चालतो. बघ किती पळवलं बघा भूमीनी. भूमी हळू चल. अजून 2 हॉल बाकी, 2 हॉल. इकडं अजून 1 हॉल आहे. अजून टोटल 2 हॉल राहिले. तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. आईच्या दर्शनासाठी आलेली भक्तांची गर्दी, जयघोष आणि आरतीचा तो दिव्य क्षण. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भक्तांच्या श्रद्धेचं शक्तिस्थान, तुळजापूरच्या पवित्र भूमीत विराजमान असलेली आई, प्रत्येकाच्या मनाला ध्येय आणि आश्रय देणारी. आईच्या दरबारात पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं. हात जोडले की सगळ्या चिंता मागे राहतात आणि फक्त आईची कृपा जाणवते. आरतीच्या प्रकाशात घंटांचा नाद आणि भक्तीने भरलेलं वातावरण. त्या क्षणी मन फक्त एकच म्हणतं, आई तुझा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असाच राहू दे. आज आम्ही दोघे आईच्या चरणी आलो, मनात प्रार्थना, डोळ्यात श्रद्धा आणि हृदयात अपार समाधान घेऊन. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात जिचं नाव श्रद्धेने घेतलं जातं तीच तुळजापूरची तुळजाभवानी. आरतीच्या त्या तेजस्वी प्रकाशात डोळे मिटले आणि मनातून फक्त एकच प्रार्थना उमटली, आई आमच्या संसारावर तुझी कृपा अशीच राहू दे. सुखदुःखात तुझा हात आमच्या डोक्यावर असू दे. या गर्दीत प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव, प्रत्येकाच्या डोळ्यात एकच विश्वास आणि कोणी नवस बोलायला आलंय, कोणी आभार मानायला, पण सगळ्यांच्या मनात एकच श्रद्धा, आई सर्वांच्या पाठीशी उभी राहा. आईच्या चरणी डोकं टेकवलं की मन हलकं होतं. सगळ्या चिंता, सगळी दुःख जणू तिच्या चरणी विसावून जातं आणि परतताना सोबत घेऊन जातो आईचा आशीर्वाद, समाधान आणि नव्या आशेची ताकद. खरं तर हा मंदिराचा शूट आमचा नाही आहे, म्हणजेच आम्ही शूट केलेला नाही आहे, पण आमच्या यूट्यूब फॅमिलीला आमच्या व्लॉगमधून आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं आणि आई तुळजाभवानीचं दर्शन व्हावं ही आमची इच्छा होती, म्हणून आम्ही हे ॲड केलेलं आहे. दगडी रचना, जुन्या वास्तूचा भव्यपणा आणि प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारी श्रद्धा, सगळंच मनाला स्पर्श करून जातं. आईच्या दर्शनासाठी आलेले हजारो भक्त, हातात पूजा साहित्य, ओठांवर आईचं नाव आणि मनात एकच विश्वास, तुळजाभवानी माता सर्वांचं ऐकते. परिसरात फिरताना घंटांचा नाद सतत कानावर येत राहतो. आरतीचा सुगंध, दिव्यांचा प्रकाश आणि भक्तिभावाने भरलेलं ते वातावरण, जणू वेळही काही क्षण थांबून जाते. तुळजापूरच्या या पवित्र भूमीत प्रत्येक पायरीवर इतिहास आणि प्रत्येक श्वासात भक्ती अनुभवायला मिळते. हे मंदिर मनाला सुख, शांती आणि ध्येय देणारं मंदिर आहे. इथे गेलेला प्रत्येक भक्त कधीच नाराज होऊन येत नाही. मनाला एक अपार शांती भेटून जाते. बोला आई तुळजाभवानी मातेचा उदो 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 उदो. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. आम्ही भरपूर असा प्रवास केलेला आहे. भरपूर प्रवास म्हणजे पहिले मी माझ्या गावी गेले, त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरला गेलो आणि तिकडून आम्ही अक्कलकोटला सुद्धा गेलेलो आहे. तिकडे काही व्हिडिओ काढायला जमलेला नाही आहे, कारण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळची आरती चालू होती आणि तिथे आरती 1 तासाची असते.
तर 1 तास त्याच्यामध्ये गेला आणि त्याच्यानंतर इतकी गर्दी होती का त्यामुळे काहीच व्हिडिओ काढायला जमलेलं नाही आहे. पण आम्ही फोटो काढलेले आहेत, इन्स्टाला फोटो पोस्ट केलेत अक्कलकोटचे आणि तुळजापूरला सुद्धा गेलो होतो. खूप म्हणजे खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं दोन्ही ठिकाणी. मन एकदम प्रसन्न. आणि हो, मी आणि माझी मम्मी पहिल्यांदाच तुळजापूरला, म्हणजे आमची इच्छा होती जायची भरपूर दिवसापासून, पण आम्ही पहिल्यांदाच तुळजापूरला गेलेलो आहे. आम्ही कल्याणमध्ये राहते ना, तर कल्याणमध्ये ना वालधुनी ब्रिज माहिती असेल भरपूर लोकांना. त्याच्या पुढे एक तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्या मंदिरात म्हणजे ना आईची, मी व्हायच्या आधीपासून भरपूर श्रद्धा आहे. आई तिथे म्हणजे नाही का जात येत असते. तर तेव्हापासून आईला आहे ना इच्छा होती तुळजापूरला जायची. तर ती इच्छा पूर्ण झाली तिची. लहानपणापासून गेले नव्हते ना ते? हा, ती आई पण लहानपणापासून कधीच तुळजापूरला, मी सुद्धा पहिल्यांदा गेलेली आहे तुळजापूरला. आणि तुमचा भाऊ पण पहिल्यांदाच गेलाय. हो. तुम्हाला सांगू मित्रांनो, इथून आमच्या घरापासून जवळपास तुळजापूर आहे ना 457 किलोमीटर आहे. खरं एक नाही हो, भूमी? असेल. येऊन जाऊन गाडी चालवत होतो मी. तुम्हाला सांगू, मला लई मोठी इच्छा होती ब्लॉग काढायची, तरी मी छोटासा असा ब्लॉग काढला, तुम्हाला पुढे टाकून दिला. काय भूमी? हो, बरोबर नाही? पुढे नाही, मागे हा, मागे टाकलंय पहिले हा. ब्लॉग टाकताना आणि मग त्याच्यानंतर माझं तुम्हाला दिसेल बरोबर. तर असं आमची मस्त देवदर्शन झालं. खूप मन प्रसन्न झालं. जवळपास 400-800 किलोमीटर असेल ना काहीतरी, सगळं 1000 किलोमीटर झालं. हा, एवढा 1000 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आमचा. आणि अख्ख्या प्रवासात ह्यांनी गाडी चालवलेली आहे. आणि तरी मला इकडे घरी आलो म्हणती की तुम्हाला ब्लॉग काढता आला नाही का, तुम्हाला हे करता आलं नाही का. मित्रांनो, तुम्ही सांगा, हिने काढला पाहिजे माझं म्हणणं इतकंच होतं का मला पूर्ण व्लॉग काढायचा होता, इच्छा होती माझी. खरं तर मी जर कुठे फिरायला गेले ना अशीच, तर माझी इच्छा नाही का व्लॉग काढा, नाही तर नका काढू, एन्जॉय करू द्या माणसाला. पण देवदर्शनाला गेलो ना आणि पहिल्यांदा त्या ठिकाणी गेले, तर माझी खूप म्हणजे आतून इच्छा होती का व्लॉग काढायचा. तर रांगेतच व्लॉग सुरू केला होता आम्ही. रांगेतून मी सुरुवातीपासून म्हणत होते यांना का व्लॉग काढा, पण ह्यांनी ऐकलं नाही. मग रांगेतून जाताना, रांगेत आम्ही 2 तास होतो आणि रांगेतून जाताना मग व्लॉग चालू केला आम्ही. म्हणजे असं सगळं पूर्ण आम्ही 3.5 तास मंदिरामध्ये होतो. 2 बिल्डिंगा वरून खाली गेलो, खालून वरती आलो, परत वरतून खाली उतरलो, त्याच्यानंतर दर्शन झालं. आणि ज्यावेळेस दर्शन झालं डायरेक्ट मन प्रसन्न झाले. एक बाबा होते आमचे सोडवायला. कोणते बाबा? काहीतरी नाव होतं त्या बाबांचं, बाबूराव काहीतरी असं. बाबूराव मामा असं, म्हणजे त्या सगळं मंदिराच्या परिसरात त्यांना बाबू मामा असे बोलायचे. फेमस ते बाबा इतके भारी होते, खरंच अक्षरशः सांगते. त्यांनी आमची पूजा करून दिली. इतके भारी होते. त्यांनी इतका भारी आशीर्वाद दिला, इतकं भारी दर्शन करून दिलंय ना आईचं, तर एकदम भारी वाटलं. खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे, तिकडे गेल्यानंतर मस्त आमची आरती वगैरे करून दिली. परत बाबांनी असं मळवट भरला होता. ते सगळं ब्लॉग मध्ये आहे ना ते, भेटेल तुम्हाला. किती सुंदर मळवट भरला होता, चांगली आरती झाली आमच्या हाताने. मग अजून कुठे जायचं भूमी? अक्कलकोटला गेल्यानंतर कसं झालं? अक्कलकोटला पण खूप छान दर्शन झालं. अक्कलकोट मध्ये एकदम शांत मन, असं डायरेक्ट नाही का एकदम शांत होऊन गेलं. काहीच नाही, फक्त स्वामी आणि भूमी एवढंच दिसत होतं. बस मी फक्त स्वामी आणि भूमी एवढीच बघत होते, बाकी काहीच नाही. अक्कलकोटचं मंदिर खरंच खूप म्हणजे खूप जास्त भारी आहे. मी अक्कलकोटला सुद्धा मी पहिल्यांदाच गेलेली. मी पण पहिल्यांदाच गेलोय. हो, मी आमच्या घरात पहिल्यांदा मी गेलोय आणि आदित्य गेलाय आणि भूमी गेली. आता सगळ्यात पहिले आदित्य गेलाय. भाऊजी गेले होते अक्कलकोटला. त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती, तर ते मागेच बसने जाऊन सुद्धा आले होते. त्यांची खूप इच्छा होती. आम्ही राहिलो होतो, तर आता आम्ही दोघं जाऊन आलो. आता बाकी सगळे हळूहळू सगळे जाऊन येऊ. सगळे आता हळूहळू आणि मला स्टेप बाय तिथून स्टेप. पुढे म्हणजे पंढरपूर, गाणगापूर, येडवाईला जायचं होतं खास महत्वाचं, पण आमच्याकडे टाइम नव्हता. टाइम खरंच पुरेसा नव्हता, म्हणून आम्ही 2 देवस्थानं केली. अजून 2 देवस्थानं करायचे. माझी खूप म्हणजे खूप जास्त इच्छा होती येडवाईला जायची, पण खरंच खूप जास्त कमी टाइम नव्हताच. हा, आणि कामं पण होती. आईला सुद्धा, मावशीला सुद्धा, काकांना सुद्धा काम होती, त्याच्यामुळे आमचं पॉसिबल नाही झालं. पण आम्ही आता ठरवून जेवढे पंढरपूर, येडवाई, गाणगापूर हे जे राहिले ना, हे 3 ठिकाणं आम्ही परत फिरून. गाणगापूरला जायचंच राहिलं खरं म्हणजे. गाणगापूरला सुद्धा तिकडून जवळपास मित्रांनो आम्ही पोहोचलो 9:30-10 वाजता स्वामींच्या मंदिरात पोहोचलो. त्याच्यानंतर आम्हाला तिथून परत 60 का 70 किलोमीटर
गाणगापूर होतं ते करायचं राहूनच गेलं आहे का नाही भूमी? हा, तर आणि मग आपण तू आम्ही सांग, रात्रभर आपण- प्रवास करत होतो. 2 दिवस आम्ही प्रवास केलेला आहे. 2 दिवसामध्ये आमचं म्हणजे ना, मी असा प्रवास पहिल्यांदा झाला, अशी ट्रिप सिरियसली पहिल्यांदा झाली आहे का. आम्ही फक्त घरातून कसं गेलो होतो का लग्नासाठी जायचंय, माझ्या मावशीच्या पोरीचं लग्न होतं म्हणून आम्ही दोघं गेलो माझ्या गावी लग्नासाठी. आणि मग तिथे लग्न वगैरे झालं आणि आईचं आणि मावशीचं ठरलं अचानक, म्हणजे दुसऱ्या मावशीच्या पोरीचं लग्न होतं, पण माझ्या या मावशीचं ठरलं की चला तुळजापूरला जाऊ. तर मग अचानक ठरला. अचानक मी म्हटलं काय अशा अवस्थेत, म्हणजे नाही का जसं लग्नाला गेली जी साडी वगैरे त्याच्यावरच चला तुळजापूरला. तर मग सगळे म्हटले ठीक आहे चला. मॅप बघितलं काय हाय चला 200 किती किलोमीटर होतं तिकडून 257 भरलं. 257 वगैरे किलोमीटर आहे तर चला. पण कसलं 257 फिरत खूप पडलो आम्ही, खूप म्हणजे नाही का वेगळ्या रस्त्याने गेलो, रस्तो चुकलो, त्याच्यामुळे आम्ही दुपारी निघलो ते डायरेक्ट थेट अर्धी रात्री तिथे तुळजापुरात पोहोचलो. मग तीच म्हणजे नाही का साडी वगैरे आणि काहीच कळत नव्हतं. बापरे आता काय करायचं, कपडे नाही. आणि जेव्हा पोहोचलो तेव्हा मंदिर बंद. फक्त आणि फक्त 10 मिनिटं उशीर झाला होता. 10 मिनिटं जर आधी पोहोचलो असतो तर देवीचं दर्शन झालं असतं असं तिथल्या सगळ्यांनी सांगितलं आम्हाला. आणि 10 मिनिटं उशीर झाला. मग म्हटलं आता इतक्या लांब आलो, एवढा दिवसभराचा प्रवास करून इतक्या लांब असं जायचं नाही, सगळ्यांचं ठरलं बरं का. मग आम्ही तिथेच थांबलो, जेवण वगैरे केलं, तिथेच थांबलो. आणि म्हटलं मग आता कपडेच नाही. कपडे घ्यायचे तर साड्या घेऊ शकत नाही कारण तिथे जवळपास आसपास रात्रीचं दुकान नाही, पहाटे दुकान उघडणार नाही. मग म्हटलं ठीक आहे चला आता आपण ना इथे कुठेतरी स्टे करू. मग आम्ही रूम वगैरे घेतले आणि स्टे केला. आणि मग सकाळी आंघोळ वगैरे करून परत त्याच साड्या, काही ऑप्शनच नव्हता, परत त्याच साड्या घालून पहाटेच दर्शन केलं. दर्शनासाठी आम्ही रांगेत म्हणजे किती 2-4 तास, म्हणजे आम्ही 3.5 तास मंदिरात गेलो आणि 4 तासानंतर दर्शन झालं असं झालं. मग परत बाकीचं फिरता या बांगड्या घालाव्या लागतात, त्या बांगड्या घातल्या. कोणत्या बांगड्या दाखव? हे बघा या, हा म्हणजे ह्या पण असतात आणि अजून अशा डिझाईनच्या होतात, त्या घालाव्या लागतात. म्हणजे नाही का देवीच्या बांगड्या असतात, त्या माझी इच्छा होती घालायची, मी घातल्या. आणि मग म्हणजे सगळं फिरत आम्हाला 4 ते 5 तास गेले मंदिर. अशीच गेली. मग तिथून पुढे जेवणाला नाही तिथून पुढे आमचं असं झालं का साडी 1-2 दिवस ते जडजड साड्या सगळ्यांच्या अंगांवर आणि सगळे यांच्या पण अंगावर होते शर्ट पॅन्ट वगैरे. तर मग आम्ही तिथे कपडे घेतले, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट वगैरे यांनी हा गरमच तेवढं झालं होतं, खराब कपडे झाले. एक ड्रेस घेतले. मग आम्ही चेंज केलं. तुळजापूरमध्येच दर्शन झाल्याच्या नंतर परत रूम घेतले, तोंड हातपाय धुतले, चेंज केलं आणि ड्रेस वगैरे घातले. आणि तिथून मग आम्ही थेट जेवण केलं आणि अक्कलकोटला. मग अक्कलकोटला आम्ही डायरेक्ट दुपारी म्हणजे किती वाजता, 11-12 वाजता निघलो असेल ना. नाही ग, मग 11-12 वाजलं कसं, 3 वाजता निघालो आपण तिकडे जायला. नीला काय माहित नाही, टाइम मी बघायचो, मला टाइम नाही कळाला. हा. आणि ना 3 वाजता निघलो तर ते थेट आम्ही डायरेक्ट संध्याकाळी पोहोचलो 7च्या आरतीला. 7 वाजताच्या आरतीला म्हणजे आम्ही 6:30ला पोहोचलो असेल. अर्धा तास दर्शन वगैरे केलं आणि आरती होती 7च्या आरतीला पोहोचलो. मग तिथून थेट निघलो आम्ही 9 वाजता. 9 वाजता निघलो तर थेट गावाला मावशीच्या घरी आम्ही पोहोचलो सकाळी पहाटे 5 वाजता. नाही उशीर लागला, थोडं झोपलो होतो ना मध्ये. हा मध्ये झोपलो होतो. पहाटे 5 वाजता पोहोचलो असतो पण आम्ही जेवण वगैरे केलं ना. मला ते पहाटे 5 कसं आठवलं, मॅप मध्ये दाखवत होते ना टायमिंग. हा, 5:20 राहिलं 5 नाही, तसं आम्ही 7:30-7 वाजता पोहोचलो. हा, ते मॅप मध्ये टायमिंग दाखवलं पण आम्ही पोहोचलो असतो. पण आम्ही झोपलो होतो मध्ये कारण ड्रायव्हर लोकांना झोप आली होती. मग परत जेवण वगैरे करायचं होतं त्यामुळे आम्ही झोपलो. तर असा आमचा प्रवास झाला तुळजापूर. कसं वाटलं मग तुला दर्शन वगैरे? खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि मला देवदर्शन परत आता मी सांगितलं जेवढे देवस्थान राहिले तेवढे देवस्थान मला परत करायचे. आणि मला माहिती आहे का माझं नाव मला तेवढे देवस्थान फिरवणार आहे. हा फिरवणार आहे ना. मग ठीक आहे. तर चला, असा माझा सगळा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो तर बाय.